मित्रांनो, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला येणार असाल तर एक अशी जागा आहे जिथे गेले नाही तर तुमचा ट्रिप अपूर्णच राहील. कारण इथे आहे असं काही जे अजूनही एक मोठं रहस्य आहे. लोक म्हणतात की इजिप्तचे पिरामिड्स आश्चर्यकारक आहेत, पण आपल्या महाराष्ट्रात असं काही आहे जे पिरामिड्स पेक्षाही जास्त डोकं चक्रावून टाकणारं आहे. छत्रपती संभाजीनगर पासून काही अंतरावर असलेली एलोरा केव्स ही फक्त लेणी नाहीत, तर भारताच्या इतिहासाची जिवंत ओळख आहेत. इथे एकूण 34 लेणी आहेत, ज्या 3 भागात विभागलेल्या आहेत. पहिल्या 1 ते 12 बौद्ध लेणी, मधल्या 13 ते 29 हिंदू लेणी आणि शेवटच्या 30 ते 34 जैन लेणी. विचार करा, आजच्या काळात लोक धर्मावरून भांडतात, पण हजारो वर्षांपूर्वी इथे एकता आणि सौहार्द होतं. एकाच डोंगरात 3 वेगवेगळ्या धर्माची प्रार्थना स्थळ असणं हे त्या काळातील भारतीयांच्या महान विचारांचे प्रतीक आहे. बौद्ध लेण्यांमध्ये तुम्ही जाल तर तिथे काही ठिकाणी 2 मजली आणि 3 मजली रचना सुद्धा पाहायला मिळते. विचार करा, त्या काळात सिमेंट किंवा लोखंडी सळ्या नव्हत्या, तरीही इतकी उंच आणि मजबूत रचना एकाच डोंगरातून कोरून काढणं हे त्या काळच्या कारागिरांचं किती मोठं कौशल्य असेल. इथल्या काही मूर्तींमध्ये भावभावना इतक्या जिवंत दिसतात की असं वाटतं त्या आता बोलतील की काय. पण या सगळ्यात सर्वात जास्त प्रसिद्ध आणि जगाला थक्क करणार आहे ते म्हणजे कैलासा टेम्पल, लेणे क्रमांक 16. हे मंदिर पाहिल्यावर तुम्ही एकच विचार कराल, हे खरंच माणसांनी बनवलं आहे का की परग्रहावरून आलेल्या शक्तींनी? कारण हे मंदिर एकाच अखंड दगडातून कोरलं गेलं आहे. हो, एकाच दगडातून. साधारणपणे आपण इमारत खालून वर बांधतो, विटांवर विटा ठेवतो, पण इथे पूर्णपणे उलट केलं गेलं, वरून खाली कोरणं. म्हणजे आधी डोंगराचा वरचा भाग कापला आणि मग हळूहळू खाली पूर्ण मंदिर तयार केलं. यात एकही जोड नाही, कुठेही सिमेंट नाही. आता यामागचं गणित ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. असं मानलं जातं की हे मंदिर तयार करताना डोंगरातून जवळपास 4 लाख टन दगड कापून बाहेर काढण्यात आला. पण आजपर्यंत कोणालाही माहित नाही तो सगळा दगड गेला कुठे. मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचा ढिगारा सापडत नाही. काही लोक म्हणतात की तो दगड दुसऱ्या बांधकामासाठी वापरला गेला, तर काही म्हणतात की तो रहस्यमयी पद्धतीने गायब झाला. काही इतिहासकार सांगतात की हे मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात फक्त 18 वर्षांत पूर्ण झालं. आता जरा डोकं चालवा. आजच्या आधुनिक यंत्रांशिवाय 4 लाख टन दगड फक्त 18 वर्षात बाहेर काढणं म्हणजे दिवसाला शेकडो टन दगड हाताने तोडावा लागला असेल. हे आजही एका मोठ्या चमत्कारापेक्षा कमी नाही. इथली काही कोरीव कामं इतकी गुळगुळीत आणि सूक्ष्म आहेत की ती अगदी लेझरने कापल्यासारखी दिसतात. त्या काळात साध्या छिन्नी हातोड्याने इतकी अचूकता कशी काय साधली असेल? कैलास मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या संपूर्ण कथा कोरलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही हे कोरीव काम पाहता तेव्हा तुम्हाला समजतं की हे मंदिर फक्त पूजेसाठी नाही, तर हा दगडांवर कोरलेला एक महान ग्रंथ आहे. काही संशोधकांचं असंही मत आहे की या मंदिराची बांधणी इतकी अचूक आहे की ती त्या काळातील खगोलशास्त्राशी जोडलेली असू शकते. इथली सांडपाण्याची व्यवस्था आणि पावसाचं पाणी साठवण्याची पद्धत पाहून आजचे इंजिनियर सुद्धा हैराण होतात. अजून एक मोठी रहस्य म्हणजे इतकं मोठं काम करण्यासाठी हजारो निष्णात कामगार आणि कलाकार लागले असतील, पण इतिहासात त्यांच्याबद्दल कुठेही फारशी लेखी माहिती उपलब्ध नाही. हे मंदिर कोणी डिझाईन केलं, कोणाकडे हा नकाशा होता, हे सर्व आजही गुपित आहे. एलोरा लेणी फक्त वास्तुकला नाहीत, तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक भावना आहे. पावसाळ्यात जेव्हा या लेण्यांच्या आजूबाजूला लहान लहान धबधबे तयार होतात आणि डोंगर हिरवागार होतो, तेव्हा हे ठिकाण स्वर्गासारखं दिसतं. हे ठिकाण युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे, जे पाहायला जगभरातून लोक येतात. जर तुम्हाला इथली खरी ऊर्जा अनुभवायची असेल तर सकाळी लवकर तिथे जा. शांत वातावरणात जेव्हा सूर्यप्रकाश या लेण्यांवर पडतो तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपल्या पूर्वजांकडे असं काही ज्ञान होतं जे आपण आज विसरत चाललो आहोत. त्यामुळे एकदा तरी या अद्भुत वास्तूला नक्की भेट द्या आणि भारताच्या या गौरवशाली इतिहासाचा अनुभव घ्या. तर मित्रांनो, हे होतं एलोरा आणि कैलास मंदिराचं कधीही न उलगडलेलं रहस्य. हजारो वर्ष उलटली तरी विज्ञानाला कोड्यात टाकणारी ही वास्तू आपल्या पूर्वजांच्या अफाट बुद्धिमत्तेची साक्ष देते. तुम्हाला काय वाटतं, हे मंदिर खरंच मानवांनी बनवलं असेल की यामागे काही दैवी शक्ती होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.